गडचिरोलीतून पुनर्वसन आणि मुख्य प्रवाहात परतण्याची प्रेरणादायी अशी कहाणी समोर आली आहे। एकेकाळी नक्षल चळवळीतील अत्यंत जहाल नेत्या म्हणून ओळख असलेल्या तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडा हिला अखेर शिधापत्रिका मिळाली। गडचिरोलीच्या अहेरी तालुका प्रशासनानं पुढाकार घेत तिच्या हाती शिधापत्रिका सुपूर्द केली आहे। शासनाच्या पुनर्वसन धोरणाला बळ देणारे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीची सदस्य राहिलेल्या तारक्कानं अनेक वर्ष नक्षल चळवळीमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती। मात्र हिंसेचा मार्ग सोडत तिनं जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलं होतं आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यानंतर तिचा पती सोनू उर्फ भूपती वेणुगोपाल राव जो नक्षल चळवळीच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता त्यानंही 15 ऑक्टोबर 2015 रोजी आत्मसमर्पण करत शस्त्र खाली ठेवली होती आणि सामान्य जीवनाचा स्वीकार केला होता। तारक्काला मिळालेली ही शिधापत्रिका केवळ एक सरकारी कागदपत्र नसून नव्या आयुष्याची, स्वाभिमानाची आणि विकासाच्या वाटेवरच्या नव्या सुरुवातीची नांदी ठरणार आहे। सोनू उर्फ भूपती यांची पत्नी DKSची तारक्का उर्फ विमला सिडा आणि मदनी तोरे यांच्या राज्य शासनाच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणाअंतर्गत शिधापत्रिका मंजूर करून त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे। अहेरी येथील तहसील कार्यालयामध्ये या शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आलेले आहे। यामुळे त्यांना आता विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे अधिक सोपं होणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।